कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतून गोकुळामध्ये, गोकुळातून वृंदावनामध्ये आल्यानंतर त्या व्रजभूमीमध्ये भगवंताच्या बरोबर वेगवेगळ्या क्रीडा करतात। क्रीडा करून झाल्यानंतर भगवान परमात्मा सर्वांना घेऊन व्रजभूमीमध्ये काला करतात असं आपण ऐकलं। सर्वजण एकत्रित येणं याला काला असं म्हटलं जातं। दोन वेगवेगळ्या भूमिका एकत्रित येतात तेव्हा काल्याचा आनंद आपल्याला मिळत असतो। भगवंतांनी काला केला। भगवंताच्या रूपामध्ये एकमय झालेल्या गोपिका, त्याच्याकरता नारदांनी भक्तिसूत्रामध्ये तन्मयाः असं सूत्र सांगितलं। तन्मयाः या शब्दाचा अर्थ आहे तदरूप होऊन जाणं। तदरूप होणं याच्याकरता तीन भूमिका आपण काल ऐकून आलो, तदीयता, त्वदीयता आणि मदीयता। तदीयता या शब्दाचा अर्थ आहे मी त्या भगवंताचा आहे। त्वदीयता या शब्दाचा अर्थ आहे देवा मी तुझाच आहे। आणि मदीयता या शब्दाचा अर्थ आहे हा देव माझाच आहे। अशा तीन भूमिका आपण काल पाहिल्या। अशा तीन भूमिकांना प्राप्त झालेल्या या गोपिका आपल्या जवळचं सगळं भगवंताला समर्पण करतात। ते काय काय समर्पण आहे त्याचा विचार आपण काल करताना आपण पाहिलं की अहम समर्पण आहे, वाचा समर्पण आहे आणि चित्त समर्पण आहे। अहम समर्पण केलं याचा अर्थ कोणत्याही पद्धतीचा मीपणा आता शिल्लक राहिलेला नाहीये। वाचा समर्पण केली याचा अर्थ जी बोलणं आहे त्या बोलण्याचा विषय आता केवळ भगवान झालेला आहे। आणि चित्त समर्पण केल्यामुळे चित्तसुद्धा चित्त म्हणून राहिलं नाही, चिदरूप झालं। आणि मग त्या गोपिका अशा एका विशिष्ट स्थितीला पोहोचल्या की कृती जरी काही प्रापंचिक करत असल्या तरी त्यांचं मन मात्र त्या प्रपंचात राहिलेलं नाही आहे। तदेव अवलोकयती, तदेव भाषयती, तदेव शृणोती आणि तदेव चिंतयती असा काल विचार आपण केला। तत्प्राप्य तदेव अवलोकयती, अवलोकयती या शब्दाचा अर्थ आहे त्यालाच पाहणं। तत्प्राप्य तदेव शृणोती म्हणजे त्याचंच ऐकणं। तत्प्राप्य तदेव भाषयती म्हणजे बोलायचं असेल तर त्याच्याबद्दलच बोलणं। आणि तत्प्राप्य तदेव चिंतयती म्हणजे चिंतन करायचं असेल तर त्याच्याविषयीचं चिंतन करणं। या अवस्थेला पोहोचलेल्या या गोपिका काल आपण असं पाहत होतो की डोळ्याचा, कानाचा, मनाचा विषय आता एक झालाय। डोळ्याचा विषय वेगळा आणि कानाचा विषय वेगळा असं राहिलेलं नाहीये। डोळ्याचा जो विषय आहे तोच कानाचा आहे, तोच तोंडाचा आहे आणि तोच मनाचा विषय झालाय। त्यामुळे एक विषय झालेल्या या गोपिका भगवंताच्या शिवाय अन्य दुसरं काही त्यांना माहीत नाही। आता एका विशिष्ट भूमिकेला प्राप्त झालेल्या या गोपिका तन्मयः तत्स्वरूपाला प्राप्त झाल्या। चिंतन करायचं असेल तर मनाने त्याचं चिंतन होऊ लागलं। ही वास्तवता गोपिकांच्या अंतःकरणातली भागवताने आपल्या समोर मांडली। भक्ती या वास्तवतेला पोहोच करून देणारी खरी भक्ती आहे। भक्तीमध्ये नाटकीपणा चालत नाही। आपल्याकडे असं सांगितलं जातं माणसाने कर्म करावं तर भ्रष्टता नसावी, ज्ञान असावं तर शब्दज्ञान नसावं आणि भक्ती पाहिजे तर ती नकली नसावी। कर्म म्हटलं की त्याला भ्रष्टता नसावी, कर्मामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे। ज्ञान पाहिजे असेल तर ते फक्त शब्दज्ञान नको, स्वरूपभूत ज्ञान पाहिजे।
आणि भक्ती पाहिजे असेल तर ती परमप्रेमाचा उत्कर्ष करणारी भक्ती पाहिजे, नाटकी अशा पद्धतीची भक्ती नको आहे. प्रेमामध्ये 3 प्रकारचं प्रेम आपल्याला भागवतांनी सांगितलेलं आहे. मी तुमच्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कंठी प्रेम दाटे, परिणाम काय झाला? नयनी नीर लोटे. या नयनी नीर लोटे हा झाला बाह्य परिणाम. अंतरपरिणाम काय झाला? हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं रूप प्रगट झालं, हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप प्रगट झालं. कंठामध्ये प्रेम दाटलं, कंठामध्ये प्रेम दाटणं, परमप्रेमाचा वर्षाव कंठामध्ये झाला, डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले, हृदयामध्ये परमात्म्याचं रूप प्रगट झालं. याला खऱ्या अर्थाची सात्विक प्रेम असं म्हटलं जातं. तमोगुणाने युक्त असलेलं प्रेम, रजोगुणाने युक्त मी मागे एकदा एक शब्द बोललोय, आठवतंय का बघा? माझं तुझ्यावर फार प्रेम आहे असं जे म्हटलं जातं ना, ते प्रेमच नसतं. कारण माझं प्रेम आहे याच्यातला माझं प्रेम आणि आहे हे 3 शब्दही जिथं संपतात तिथं खऱ्या प्रेमाला सुरुवात होत असते. त्यामुळे प्रेम आहे हे शब्दाने बोलता येत नाही. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम असं सूत्र सांगितलंय. म्हणजे प्रेमाबद्दल बोलताच येणार नाही, अनिर्वचनीयम. एकनाथ महाराजांनी त्याला प्रमाण असं दिलंय, प्रेमनये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, असं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. प्रेमनये सांगता, प्रेमनये बोलता, प्रेमनये दाविता, मग अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि याच्याकरता दृष्टांत दिलाय, आपण मागे ऐकून आलोय, मुका स्वादनवत. प्रेमाचा अनुभव घेता येतो, ते बोलता येत नाही. मुक्या माणसाला साखर खायला दिल्यानंतर त्याला ती गोड अनुभवाला येते, पण ही गोड आहे असं शब्दाने सांगता येणार नाहीये. ही एक प्रेमाची सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची अवस्था सांगितली जाते. त्यामुळे कर्मामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टता नको आहे, ज्ञानामध्ये ज्या पद्धतीने शब्दाचा छल नको आहे, तसं भक्तीमध्ये सुद्धा नाटकीपणा नको आहे असं शास्त्र आम्हाला सांगतं. भक्ती ही सरळ असावी लागते. तुकाराम महाराजांनी एक अभंग फार गोड लिहिलाय, माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असा अभंग महाराजांचा आहे. माझी भक्ती भोळी असा शब्द वापरलाय. आणि भोळी या शब्दाचा अर्थ सरळ असा आहे. भोळी या शब्दाचा अर्थ व्यवहाराने काय केला तो अर्थ घेऊ नका. सरळ म्हणजे ज्या भक्तीला कोणत्याही पद्धतीचा आडकाठी नाहीये त्याला सरळ अशी भक्ती म्हटलं जातं. गोपिकांच्या अंतःकरणातलं प्रेम हे सरळ अशा पद्धतीचं आहे. यशोदेच्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम हे सरळ अशा पद्धतीचं आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती. कर्मामध्ये भ्रष्टता नको, ज्ञानामध्ये शब्दज्ञान नको आणि भक्तीमध्ये नाटकीपणा नको. प्रेमाचा उत्कर्ष आम्हाला गोपिकांच्या अंतःकरणामध्ये दिसून येतोय. त्याच्याशिवाय विषय नाही कोणता असं दिसून येत आहे. मी परवा एक शब्द बोललो, अनन्य ममता याला म्हटलं जातं. नारदानी भक्तिसूत्रामध्ये सूत्र असं सांगितलंय, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयांचा त्याग यालाच खऱ्या अर्थाची अनन्यता असं म्हणा असं म्हटलंय. जरा याच्यातला एक खुलासा करतो. अन्य आश्रयांचा त्याग अनन्यता असं सूत्र आहे. अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. माझा प्रश्न सोपा आहे, अन्य आश्रयांचा त्याग घडल्यानंतर अनन्यता होत असते का अनन्यता आल्यानंतर अन्य आश्रयांचा त्याग होत असतो? मी काय बोलतो लक्षात येते का बघा, आणखीन सोपं करून सांगतो. अन्य आश्रयांचा त्याग, अन्य या शब्दाचा अर्थ आहे माया, अन्य या शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. प्रापंचिक आश्रयाचा त्याग घडल्यानंतर भगवंताच्या विषयी अनन्यता येत असते का भगवंताच्या विषयी अनन्यता आली म्हणजे प्रापंचिक विषयांच्या आश्रयाचा त्याग घडत असतो? नेमकं कुणीकडनं कुणीकडे जायचं? अन्य आश्रयांच्या त्यागाकडून अनन्यतेकडे जायचं का अनन्यतेकडून अन्य आश्रयांच्या त्यागाकडे यायचं? मी खोला आपल्याला ऐकण्यातलं प्रमाण देतो. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अभंग आहे का नाही महाराजांचा? विषयी विसर पडिला निशेष हे पहिलं हे पूर्वार्ध, अंगी ब्रह्मरस ठसावला हा उत्तरार्ध. विषयी विसर पडिला निशेष कधी? तुकाराम महाराज म्हणतात अंगी ब्रह्मरस ठसावला. मग अंगी बरं जाऊ द्या, दुसरं बोलतो, उदाहरण देतो.
मला सांगा, रस्त्याने चालत असताना आपल्याला, आपण चालताना एक एक पाय पुढं टाकत असतो, म्हणजे एक पाय पुढं टाकल्यानंतर दुसरा पाय उचलत असतो, बरोबर आहे. समजा उजवा पाय आपण पुढं टाकला आणि मग डावा पाय आपण उचलतो का, डावा पाय अगोदरच उचलतो आणि मग उजवा पाय टाकतो, असं आहे काय? उजवा पाय अगोदर आम्हाला टाकावा लागणार आहे. मी एक साधारण भूमिका म्हणून उजवा घेतला, तुम्ही डावा टाका अगोदर, काही हरकत नाही, आपल्याला काही तसे काही घेणं देणं नाही, जसं असेल तसं. पण लोक म्हणतात अगोदर उजवा पाय टाकून आतमध्ये या, उजव्या हाताने सगळ्याला हात लावा, काही करायचं झालं तर उजवा हात असं सांगितलं जातं. ठीक आहे, उजवा तर उजवा, आपल्याला काय. डावा पाय आपण आतमध्ये टाकतो आणि उजवा पाय टाकल्यानंतर डावा पाय उचलतो, म्हणजे अगोदर उजव्या पायाने अगोदर पुढं टाकला जातो, म्हणजे जमिनीवर अगोदर तो पाय ठेवला जातो, मग पाठीमागटला पाय उचलला जातो. तसं अंगी ब्रह्मरस ठसावला हे अगोदर व्हावं लागणार आहे, मग विषयी विसर पडिला निशेष या भूमिकेमध्ये जावं लागणार आहे. याचा अर्थ अनन्यता अगोदर यावी लागणार आहे, मग काय झालं, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. गोपिकांना आता कोणत्याही पद्धतीचं ममत्व गोकुळातलं राहिलं नाही. याचं कारण काय, कारण ज्या अंतःकरणाने ममत्व स्वीकारायचं असतं ते अंतःकरण आता चित्त हे भगवंताला समर्पण केल्यामुळे आता गोकुळातल्या अन्य विषयाचं काही आसक्ती यांना राहिली नाही. ज्ञानोबरांची एक ओवी आपण अनेकदा ऐकली आहे, तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती पण कधी जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. याच्यातले दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तै हे म्हणण्यामध्ये तेव्हा आणि जय म्हणण्यामध्ये जेव्हा. जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय म्हणजे जेव्हा परमतत्वाची प्राप्ती आपल्या अंतःकरणामध्ये होऊ लागते, तै इंद्रिय विषयी विसरती, शरीर भाव नासती, शरीराची आसक्ती संपली, इंद्रियांनी त्या इंद्रियांनी तो विषय सोडलाय. डोळ्याचा विषय जो होता तो डोळ्याने आता सोडला, कानाचा जो विषय होता तो कानाने आता सोडला, तोंडाचा जो विषय होता तो तोंडाने आता सोडला. डोळ्याचा विषय पाहणं आहे, कानाचा विषय ऐकणं आहे, तोंडाचा विषय बोलणं आहे. पण आता अशी झाली आहे की कानाचा, डोळ्याचा आणि तोंडाचा विषय एकच झाला आहे, म्हणजे अन्य विषयांचा त्याच्याकडून त्याग झाला आहे. गोपिकांची स्थिती ही आहे. भक्तीतली एक उच्च अवस्था मी आपल्यासमोर मांडतोय. गोपिका याच्याशिवाय दुसरा विषय मानायला तयार नाहीत. अनन्यता आहे. अनन्य म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही, त्याला अनन्य असं म्हटलं जातं. अनन्य शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय काही माहीत नाही. मी अनेकदा एक उदाहरण दिलंय, आज पुन्हा ते उदाहरण देऊन पुढे जातो. ते वल्लभ संप्रदायामध्ये एक उदाहरण दिलं जातं अनन्य शब्दाकरता. आम्हा विठ्ठल एक देव एर अवघेची वाव, याला अनन्य असं म्हटलं जातं. दुसरं माहीत नाही, अनन्य. तर वल्लभ संप्रदायामध्ये गोकुळामध्ये वृंदावनला एक स्वामीजी कथा करण्याकरता गेले. तर वृंदावनला कथा करण्याकरता गेले, कृष्णचरित्र सांगायचं. त्यांच्या शिष्य परिवारासह गेले. शिष्य परिवार असा पुढं बसलेला, ते असे व्यासपीठावर बसले आणि कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगायला सुरुवात केली, कृष्णचरित्र सांगायला सुरुवात केली. त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये एक गोपाळ शेतातली कामं संपून घराकडे निघाला. जात असताना त्यांनी लांबून पाहिलं, कुणीतरी एक जण व्यासपीठावर बसलेले आहेत, प्रवचन करायला लागलेत आणि बाकी पुढं काही माणसं अशी मानाडोळून ऐकायला लागलेले आहेत. काय आहे बाबा हे, त्याला काही माहीत नव्हतं. गोपाळ होता, गोपाळाला भगवंताच्या शिवाय दुसरं काही माहीत नव्हतं. काय आहे हे नेमकं, काय चाललंय बघावं तरी. पुढे एक भला मोठाच्या मोठा कट्टा होता, त्या कट्ट्यावर तो बसला आणि तो बसला कसा बसला, खाली पाय सोडले आणि हलवत बसला. असे पाय हलवत. लोक बसताना सुद्धा कशी बसतील सांगता येत नाही. ते कट्ट्यावर वरती बसला आणि पाय हलवायला लागला असा. ते महाराजांनी असं बघितलं पुढं. ते म्हणाले, अरे माझ्यापेक्षा उंच आसनावर बसलाय आणि तो बसलाय असा आणि पाय हलवत बसलाय. म्हटले वेडपट आहे, कळत नाही त्याला प्रवचनात कसं बसावं, प्रवचनात कसं बसावं हेही कळालं पाहिजे. आता प्रवचनात कुठं बसावं हेही कळालं पाहिजे. कट्ट्यावर बसावं का, इथलं नाही बरं का, तुम्ही काय वाटून घेऊ नका, बसा. जागाच नाही तर तुम्ही काय करणार. त्यांना वाटायला लागलं महाराज आपल्यालाच सांगतात काही. नाही तुम्ही बसा. जागा नाही तर त्याला काय, आपल्यात चालतं सगळं, आपल्याला काही अडचण नाही, तुम्ही बसा, हरकत नाही. बसावं का असं, कट्ट्यावर बसतात काय. बरं बसायचं आणि पाय हलवत बसले. म्हटले माझ्यापेक्षा उंच आसनावर बसले आणि पाय हलवतोय. म्हटले काय वेडपट आहे तो, कोण आहे काही कळे ना. ते स्वामीजींनी आपल्या शिष्य लोकांना सांगितलं, जा रे त्याला बोलून घेऊन या. जावा म्हटले, त्याला बोलून घ्या. ते शिष्य गेले आणि त्याला म्हणाले, रे खाली उतर. तो म्हटला का, आमच्या गुरु महाराजांनी तुला बोलवलंय. ते म्हटलं का, आमच्या गुरुजींचं तुझ्याकडे काम आहे. तो गोपाळ, त्याला काही घेणं देणं.
तो गोपाळ म्हटला काम कोणाचं आहे? म्हणजे आमच्या गुरुजींचं. मग गुरुजींचं काम आहे तर गुरुजीला इकडे घेऊन या. माझा काय संबंध तिकडे जायला? तुझ्या गुरुचं काम आहे, तू इकडे घेऊन ये म्हटले. मला काही घेणं देणं आहे? गोपाळ होता, त्याला काही घेणं देणं नाही. भगवंताचा निस्सिम भक्त, त्याला काय संबंध हो? काय कोणी गुरुजी असो, कोण स्वामी असो, नाहीतर काय असो, त्याला काय? भगवंताचा निस्सिम भक्त, त्याला काही घेणं देणं राहिलेलं नाही. त्यांनी सांगितलं तुला माहीत नाही आमचे गुरुजी किती मोठे आहेत, माहीत नाही. तो म्हटला दिसतायत. किती मोठे आहेत म्हणजे काय? दिसतंय म्हणते, जाड जोड आहेत ते गुरुजी, दिसतायत. तुला कळत नाही म्हटलं, असं वेड्यासारखं बोलू नको, ते फार मोठे ज्ञानी आहेत. ते म्हटलं असे नका. अरे ते फार मोठे विद्वान आहेत. तो म्हटलं असे नका, मला काही घेणं देणं नाही. त्यांच्या गुरुजींचं तुमच्या काम आहे ना, इकडं बोलवा, मी जाणार नाही. ते शिष्य माघारी आले आणि गुरुजींना म्हणायला लागले, गुरुजी आम्ही त्यांना सांगितलं त्याला, पण तो ऐकत नाही म्हटले. गोपाळ आहे तो नाही ते तुमच्याबद्दलच आडवं तिडवं बोलायला लागला. ते थोडं सांगितलं होतं, यांनी हातभर सांगितलं. मधले लोक असलेच गमतीचे असतात. त्यांनी एकाचं दोन करून सांगितलं. गुरुजींना राग आला. गुरुजींनी सांगितलं असं, चला मला घेऊन चला तिकडं. निघाले, गेले. ते कट्ट्यावर बसलेला गोपाळ गुरुजींनी असं त्याकडे बघितलं, सांगले उतर खाली. तो म्हटला कशाला? माझं काम आहे तुझ्याकडे. तो म्हटला काम आहे ना, वरती या तुम्हीच. मी कशामुळे म्हटलं यावर. 2-4 जणांनी उचललं, गुरुजींना वरती बसवलं. कट्ट्यावर बसल्यानंतर दोघं एकमेकाच्या शेजारी बसले. बसल्यानंतर एकदम गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का रे काय तुझं नाव? कोण आहे तू? तो म्हटलं भले, माझ्याच गावात येऊन विचारता कोण आहे तू? तुम्ही एकतर बाहेरचे आणि मला विचारता हे कोण? तू माझं नंतर बघू म्हटला. तू कोण आहे अगोदर सांग. गोपाळ म्हटला तू कोण आहे हे सांग. त्या गुरुजींनी सांगितलं तुला माहीत नाही म्हटले आम्ही कोण आहोत ते. आम्ही इथं कृष्णकथा करायला आलो आहे, कृष्णचरित्र सांगायला लागलो आहे. बरं मग मी काय करू त्याला? नाही आम्ही भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त आहोत म्हटले. आम्ही कृष्णकथा करतोय, अनन्य भक्त आहोत. म्हणलं अनन्य भक्त आहोत? हो अनन्य आहोत म्हटले. तो म्हटलं म्हणजे भगवान कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असून सुद्धा आम्ही इतर देवाची नावं न घेता फक्त आणि फक्त कृष्ण चरित्रच सांगतो असे आम्ही अनन्य आहोत म्हटले. फक्त कृष्णाचंच नाव घेतो असे आम्ही अनन्य आहोत. कळालं का तुला? तो म्हटलं बरं ठीक आहे कळालं. आता सांग बरं तू कोण आहे? हे गोपाळाने विचार केला, यांनी अनन्य सांगितले तर आपणही तसलंच काहीतरी बोलावं लागेल. त्यांनी म्हटलं हे बघा तुम्ही अनन्य ना, आम्ही फनन्य. कुठून काढला कोणाच ठाऊक घेणं शब्द? कुठंच नाही आहे. तो म्हटलं फनन्य? हो फनन्य. फनन्य कुठंच नाही, शास्त्रात नाही, वेदात नाही, कुठंच नाही. फनन्य म्हणजे काय आहे रे? तो म्हटलं हे बघा तुम्हाला कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असून सुद्धा तुम्ही इतर देवाची नावं न घेता कृष्णाचं नाव घेता असे तुम्ही अनन्य. आम्हाला एका कृष्णाशिवाय दुसरं नावच माहीत नाही असे आम्ही फनन्य म्हटला. आम्हाला दुसरं नावच माहीत नाही. तुम्हाला नावं माहीत तरी आहेत, आम्हाला दुसरं नावच माहीत नाही. आम्हाला एक आणि कृष्ण एवढंच माहीत आहे. गोपिका गोपाळ कृष्ण भक्तीशी तल्लीन झालेल्या, तन्मया एकरूप झालेल्या, त्याच्याशिवाय दैवत दुसरं काही माहीत नाही. महाभारताने एका ठिकाणी फार गोड वर्णन केलं. भगवंता एक काय आहे, एक शब्द जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. भक्तीमध्ये एकविधता लागते, अनेकविधता चालत नाही. आपण तुकाराम महाराजांचा अभंग अनेकदा सांगतो, एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. याच्यातला एक हा शब्द स्वरूपवाचकतेच्या दृष्टीने घ्यायचा आहे, संख्यावाचकतेच्या दृष्टीने घ्यायचा नाही आहे. हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी आपण राहिल्यानंतर जो फायदा होतो तो अनेक ठिकाणी राहिल्यानंतर होत नाही. म्हणजे आपल्याकडे पाणी पाहिजे असेल म्हणून बोर पाडायला आपण गेलो. बोर पाडायला गेल्यानंतर शेतामध्ये 20-20 फुटावर 5 ठिकाणी बोर मारण्याच्या ऐवजी एकाच ठिकाणी 80-90 फूट मारल्यानंतर पाणी लागण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी 20 फूट मारली पाणी नाही, चला दुसऱ्या ठिकाणी 20 फूट मारली पाणी नाही, चला तिसऱ्या ठिकाणी 20 फूट, नको खाली जायला, 20 फुटावर नाही ना पाणी, जाऊ दे दुसरीकडे बघू. पण त्याच एकाच जागेवर जर 60-70-80 फुटावर गेलं तर पाणी लागण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी राहिलो तर काहीतरी पदरामध्ये पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आम्ही फिरायला लागलो, मिळत नाही काही. बऱ्याचदा असं होतं, अनेकदा काय आहे वाचन करताना सुद्धा असंच आहे महाराज. आपण एक ग्रंथ हातामध्ये घेतल्यानंतर एकच ग्रंथाचं अभ्यास किंवा चिंतन अखंड पद्धतीने केलं तर ते ग्रंथ काहीतरी आमच्या पदरामध्ये टाकतो. बऱ्याचदा याच्यातलं एक पान, त्याच्यातलं एक पान, याच्यातलं एक पान, ह्याच्यातलं एक पान, काहीच पदरात पडत नाही, काहीच होत नाही. साधी गोष्ट आहे. बऱ्याचदा काही एखादा एक विषय जर एखाद्याने स्वीकारला तर तो एकच विषय असेल तर त्याच्यात यश प्राप्त होईल, नाही असं नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी जर MPSCचा अभ्यास करायचं ठरवलं आणि MPSC म्हणजे MPSCच असं ठरवलं तर नक्की त्याला कधी ना कधी प्राप्त होईल.
नाही पण मला MPC पण करायचे आणि BSc पण करायचे आणि BEd पण करायचं आणि अमुक पण करायचं म्हटलं तर काहीच पत्रात पडत नाही. एकच आपण जर ठरवलं तर एका ठिकाणी गेल्यानंतर काही ना काही यश मिळाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरता एकविधता असावी लागते, त्याच्याकरता तेवढी तीव्रता, त्याच्याबद्दलची आसक्ती, प्रेम आणि चिकाटी आणि अभ्यास त्याच्याकरता असावा लागतो. मला ग्रंथ कळत नाही असं कधीच होत नाही. समजा मी ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली आणि ज्ञानेश्वरी अतपासून इतिपर्यंत ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच विषय जर घेतला, नक्कीच ज्ञानोबराय कधी ना कधी कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. पण ज्ञानेश्वरी एकदा हातात घेतली, नाही जमत, टाकून दिली. गाथा हातात घेतला, नाही जमत, टाकून दिला. हे कळत नाही, ते कळत नाही, असं होत नाही. आपल्याला अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना मराठीसुद्धा वाचायला येत नाही, त्या लोकांनी ज्ञानेश्वरीच्या शब्दावरनं फक्त बोट फिरवता 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 एक दिवस असा येतो की अस्खलित मराठीतली ती ज्ञानेश्वरी चांगल्या पद्धतीचं पारायण करायलेली लोक, अशी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून एक असेल तर तिथं नक्की फळ मिळतं, अनेक विधता असेल तर फळ मिळत नाही. मी तुम्हाला श्लोक सांगतो. महाभारताने एक श्लोक फार गोड दिलाय, ऐका. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्णप्रणामी न पुनर्भवाय. महाभारतकार आम्हाला सांगतं, एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्णप्रणामी न पुनर्भवाय. फार गोड श्लोक सांगितला महाभारताने. याच्यातले श्लोक आणि शब्द पहा. मला गोपिकांच्या अंतःकरणातली एकविधता सांगायची. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी, महाभारतकार सांगतं, एक असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार केला. कृतप्रणामी, आम्ही नमस्कार केला, एक असलेल्या भगवंताला नमस्कार केला. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी. काय झालं? दशाश्वमेधावभृतेन तुल्यः. तुल्यः या शब्दाचा अर्थ आहे तुलना केली. कशाबरोबर? दशाश्वमेधावभृतेन तुल्यः. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य. ऐका, 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, तेवढं पुण्य एका भगवंताला नमस्कार केल्याने प्राप्त होतं. किती वैशिष्ट्यपूर्ण आहे सांगा. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य. मी अश्वमेध यज्ञ म्हणतोय, अश्वमेध यज्ञाकरता सुद्धा महाभारतच वाचावं लागेल. मुळात यज्ञ करायची तयारी नाही आपली, नाही का? आपली यज्ञ हा झालाच पाहिजे. त्या यज्ञाचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. यज्ञ हा पृथ्वीला शांती करण्याकरता आणि जीवाला समाधान प्राप्त करून देण्याकरता यज्ञ हा व्हावाच लागतो. आपल्याला वैदिक संस्कृती आपली सांगितली जाते. या यज्ञाबद्दल बोलत असताना त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणून त्या यज्ञाकडे बघितलं जातं. त्याला अश्वमेध यज्ञ असं म्हटलं जातं. यज्ञ म्हटलं की पुण्य आहे. यज्ञ कशाला करायचं? यज्ञ कर्माचं फल काय? पुण्य. यज्ञ कर्माचं फल, यज्ञ नावाचं कर्म केलं कशा करता? पुण्याकरिता. ठीक आहे. अश्वमेध यज्ञ केला पुण्याकरता, पुण्य प्राप्त होलं. एक अश्वमेध नाही, 10 अश्वमेध यज्ञ. पण यज्ञ करायचं म्हटलं सामुग्रीची जुळाजुळ करावी लागते. 10 अश्वमेध यज्ञ होईपर्यंत त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही याची काळजी अगोदरच घ्यावी लागते. यज्ञाच्या संबंधाने बोलत असताना मी अनेकदा बोललो, यज्ञ, मी आज आत्ता प्रवचनात म्हटलो यज्ञ करा, उद्या लगेच सकाळी यज्ञ सुरू झाला असं होत नाही. यज्ञ करायचा असेल तर अगोदर आपल्याला पुजाऱ्याकडे जावं लागतं आणि त्याच्याकरता काळ अगोदर मुहूर्त पाहावा लागतो. त्याच्याकरता भूमीची निश्चिती करावी लागते, त्याच्याकरता सामुग्री जमवावी लागते, त्याच्याकरता आर्थिक नियोजन करून ठेवावं लागतं, त्याच्याकरता यजमानाची व्यवस्था करावी लागते. यज्ञ निर्विघ्नपणे पार पडेल याच्याबद्दलची काळजी अगोदरच घ्यावी लागते. यज्ञाकरता लागणारी सामुग्री अगोदर जुळवून आणावी लागते. यज्ञ सुरू झाल्यानंतर सामुग्री आणायकरता धावपळ करता येत नाही. अगोदरच सगळं तिथं तयार पाहिजे, त्याच्याकरता वेळ लावून जमत नाही. हे सगळं यज्ञाकरता करावं लागतं अगोदर. अश्वमेध यज्ञ मग पुण्य आहे. 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतरचं जे पुण्य आहे त्या पुण्याचं वर्णन करता येणार नाही, मान्य आहे. 10 अश्वमेध यज्ञ करून निर्माण होणारं जे पुण्य आहे, आता ऐका माझं बोलणं, 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मिळणारं जे पुण्य आहे, तेवढं पुण्य मिळविण्याकरिता महाभारतकार सांगतं काही करू नका. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एकदा नमस्कार करा. एकदा नमस्कार केला ना, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल तुम्हाला, बस. मग जर भगवंताला एकदा नमस्कार करण्याकरता काय मुहूर्त बघावा लागतो का सांगा?
एकदा नमस्कार करण्याकरता काही जागेची निश्चिती करावी लागते का? बोला. एकदा नमस्कार करण्याकरता आर्थिक नियोजन करावं लागणार आहे का? एकदा नमस्कार करण्याकरता यजमानाची व्यवस्था करावी लागणार आहे का? एकदा नमस्कार करण्याकरता निर्विघ्न तो नमस्कार पार पाडावा याच्याकरता काळजी घेण्याची आवश्यकता आहे का? काही नाही. याच्याकरता काही करण्याची गरज पडत नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती ज्ञानेश्वर महाराज आम्हाला हरिपाठात सांगतात. यज्ञाकरता मात्र हे सगळं करावं लागेल, मग पुण्य मिळणार आहे. पण एका भगवंताला नमस्कार करण्याने जर इतकं सगळं पुण्य मिळत असेल तर मग यज्ञ करून पुण्य मिळवणं बरं का एका भगवंताला नमस्कार करण्याने मिळालेलं पुण्य बरं? साधी गोष्ट आहे. एका कृष्णाला नमस्कार केल्यानंतर जर तेवढं पुण्य मिळत असेल तर 10 अश्वमेध यज्ञ करण्यामध्ये का वेळ घालवा, का आर्थिक खर्च करा? मग एक काम करा, एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेने तुल्य. आता पुढं ऐका. कुणीतरी विचारलं, अहो मान्य भगवंताला नमस्कार, कृष्णाला नमस्कार केला आम्ही, एकोपी कृष्णस्य, कृष्ण हा शब्द वापरलाय, कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार केला, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आम्हाला मिळालं. काय तुम्ही सांगायला लागलात फल? म्हणजे 10 अश्वमेध यज्ञ केल्याने काय मिळणार आहे? पुण्यच. आणि कृष्णाला नमस्कार करण्याने काय मिळणार आहे? पुण्यच. मग मला सांगा दोन्हीचं फल काय झालं? आता समान झालं का नाही? 10 अश्वमेध यज्ञाचं फल काय? पुण्य. आणि कृष्णाला नमस्कार केल्याचं फल काय? पुण्य. मग दोन्हीही साधनाचं फल एकच झालं ना. फल काहीतरी वेगळं असेल तर माणूस साधन करायला तयार होतो. साधनात भिन्नता असू द्या पण फल एकच झालं ना. कृष्णाला नमस्कार करणं हे साधन वेगळं, 10 अश्वमेध यज्ञ करणं हे साधन वेगळं. साधनात फरक असेल पण फलात फरक नाही. दोघाचाही परिणाम एकच झाला. यज्ञ केल्यानंतर तरी पुण्यच आहे आणि नमस्कार केल्यानंतर तरी पुण्यच आहे. दोन्ही जर समानच असेल तर काय उपयोग आहे? दोन्ही नाही, काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळे पाहिजे. नाही हेही प्रवचन करतात, तेही प्रवचन करतात, नाही नाही हे प्रवचनकार ॲडव्होकेट आहे, हां जरा वेगळं आहे, बरं आहे, काय हरकत नाही. नाही काहीतरी वेगळं पाहिजे, अमुक आहे तमुक आहे, असं काहीतरी वेगळं पाहिजे. लोकांना अपूर्वता लागते, वेगळेपणा लागतो. काहीतरी भिन्नता असल्यानंतर लोक म्हणतात हां हे त्याच्यापेक्षा असं आहे बरं का, असं आहे. मग दोन्ही साधनाचं पुण्य हेच जर फल असेल तर दोघांमध्ये समानता झाली, अपूर्वता नाही आहे. महाभारतकारांनी सांगितलं मान्य आहे. असं दोन्हीचं जरी फल एक वाटत असलं तरी त्याच्यातला फरक सांगितला आहे. अर्धा श्लोक ऐका पुढला. आपण अर्धा श्लोक ऐकला. काय होता अर्धा श्लोक? एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः. हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग. दशाश्वमेधी पुनरेति जन्म, दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. महाभारतकार सांगतात अरे 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतरही पुण्यच आहे आणि कृष्णाला नमस्कार केल्यानेही पुण्यच आहे. पण या दोन्ही पुण्याचा फरक सांगू. 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य कधी ना कधी संपणारं आहे आणि पुन्हा माणसाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागणार आहे. पण भगवंताला केलेल्या नमस्काराचं जे पुण्य आहे ते पुण्य असं आहे की माणसाला पुन्हा खाली न आणता जन्म मरणाच्या पलीकडे पोहोच करणारा आहे. तो का म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. महाराजांचा अभंग आहे. तो का म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय दशाश्वमेधी पुनरेति जन्म. 10 अश्वमेध यज्ञ केलं पुण्य मिळालं तरी खाली यावंच लागणार आहे. पण इथं कृष्ण परमात्म्याला नमस्कार केल्याने मिळणारं पुण्य आम्हाला याच्या पलीकडे घेऊन जातं, जन्म मरणाच्या पलीकडे घेऊन जाणारं हे पुण्य आहे. ठीक आहे. असं असणारी एकविधता भक्ती, एका असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल असलेलं प्रेम, गोकुळामध्ये वृंदावनामध्ये हे प्रेम वाढतं आहे. भगवंतांनी काला केला. गोपिका एक आणि एक कृष्ण परमात्म्याच्या विषयी तीव्र आहेत. एक दिवस असा उजाडला, सकाळची वेळ होती आणि सगळ्यांची सभा चालू झाली. त्या सभेमध्ये नंदबाबा सगळ्यात मध्ये बसलेले होते. गावातली सगळी मंडळी नंदबाबाच्या समोर येऊन बसलेली होती. भगवान कृष्णाला काही कळे ना हे काय चाललंय ते. भगवंतांनी पाहिलं, तरुण असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, गोपाळ सगळे असे कडेला उभा राहिलेले, गावातली ज्येष्ठ मंडळी अशी मीटिंगमध्ये बसलेली, सभेमध्ये बसलेली. त्या सभेच्या मुख्य भागी नंदबाबा बसलेले होते कारण ते गावचे प्रमुख होते. नंदबाबा मध्ये आहेत, इतर सगळी ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली आहेत.
काही गावातली तरुण तरुण मंडळी अशी कडेला उभा राहिलेली आहेत, भगवानही त्याच कडेला एका बाजूला उभा राहिलेले आहेत. वडील सगळ्यात मध्ये बसून काहीतरी यांची चर्चा चाललेली आहे. आणि चर्चा अशी चाललेली होती की आता इंद्र याग करायची वेळ आलेली आहे, इंद्राला भोग देण्याची वेळ आलेली आहे. आपण इंद्राची पूजा करतो, इंद्राला भोग देतो आणि त्या इंद्र यज्ञ करायचा आहे. तर मग इंद्राला जो यज्ञ करायचा आहे, भोग देण्याचा जो यज्ञ करायचा आहे, मग त्याची व्यवस्था काय करायची, त्याची प्रत्येक आपण वर्षी प्रत्येक 12 वर्षाला एकदा आपण हा यज्ञ करत असतो. आणि आता ती वेळ आलेली आहे, आता त्याच्याकरता आपण सगळेजण एकत्रित बसलेलो आहे. मग काय व्यवस्था करायची याच्याकरता ती चाललेली चर्चा होती. भगवंताला काही कळेना, हे सगळी चर्चा चालली, अमुक व्यवस्था करावी लागेल, तमुक व्यवस्था करावी लागेल, सगळं झालं. भगवान एकदम मध्ये येतात आणि विचारतात, बाबा नेमकं काय चाललंय ही चर्चा. नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा अरे आपण इंद्र याग करावा लागतो, इंद्राला भोग द्यावा लागतो. म्हटले कशा करता. कारण या सगळ्या जीवाचं रक्षण किंवा या जीवाला सगळ्यांच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं भोग आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपल्याकडे पूर्वीपासून इंद्राला प्रसन्न करून घेण्याकरिता इंद्रयज्ञ केला जातो, इंद्रयाग केला जातो. 2 गोष्टी आहेत, या जीवाचं रक्षण करण्याकरिता आणि दुसरी गोष्ट या जीवाला मोक्ष अवस्था प्राप्त करून देण्याकरिता, म्हणून हा इंद्रयाग केला जातो. भगवान लहान आहेत, नंदबाबाचं बोलणं ऐकतायत. भगवंतांनी सांगितलं, बाबा मला असं वाटतं की जीवाला सुखदुःखाचा जो भोग येतोय त्याच्यामध्ये इंद्राचा काही संबंध नाही, त्याच्यामध्ये इंद्राचा काय संबंध आहे. हे जीवाच्या ठिकाणचं दुःख काढून घ्यायचं आणि जीवाला सुख देण्याकरिता इंद्रयाग करायचा, मला वाटतं बाबा हे चुकीचं आहे का. ज्याच्या हातात हे नाहीच त्याची पूजा करायची काय संबंध आहे. त्याला ते त्याच्या हातात ते नाहीच ना. जीवाच्या ठिकाणी सुखदुःखाची जी निर्मिती होते त्याचा आणि इंद्राचा सुतराम संबंध नाही. कोण म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. सुतराम संबंध नाही म्हटले. याचं कारण असं आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी येणारा जो सुखदुःखाचा संबंध आहे त्या सुखदुःखाचा संबंध कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अध्यात्म रामायणामध्ये आपण मागे एक श्लोक ऐकलाय, आज पुन्हा त्या श्लोकाला फक्त उद्धृत करतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषः. लक्ष्मणाच्या मुखात श्लोक दिलेला आहे. त्या रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्यानंतर पहिलाच मुक्काम त्या गुहकाकडे पडला होता आणि मग खाली त्या काय ते झोपडीमध्ये मुक्काम झाला होता आणि मग शेतातले जे काही इकडलं तिकडलं सगळं उचलून आणून त्यांनी सगळी ती गादी तयार केलेली होती गुहकाने, कारण त्याची बिचाऱ्याची झोपडी होती आणि त्या सगळं आणून सगळं ती गादी तयार केली. रामचंद्र प्रभू आणि सीतामाई दोघंही त्याच झोपडीमध्ये त्या सगळ्यावर अशी झोपी गेलेले. हे गुहकाने पाहिलं आणि गुहकाच्या डोळ्यात अश्रू आले. गुहक रडायला लागला. लक्ष्मणाने विचारलं, का रडतोस. रात्र झालेली आहे, लक्ष्मण झोपत नाहीये, जागा आहे लक्ष्मण. आपण मागेच ऐकलं 14 वर्ष तो जागा आहे. आणि लक्ष्मणाने विचारलं काय झालं. गुहकाने सांगितलं काही नाही. म्हटले बघा ना, म्हटले त्या कैकेयीमुळे कशी परिस्थिती झाली. कैकेयीने हे सगळं केलं. आज जर कैकेयी तशी बोलली नसती, काही झालं नसतं तर रामचंद्र प्रभूंना असं जागेवर जमिनीवर झोपावं लागलं नसतं. जी सीता आज इथं सगळ्यावर झोपलेली आहे ती सीता म्हणजे सामान्य आहे का. अयोध्यापती प्रभू रामचंद्रांची पत्नी आणि मिथिलावासी जनक राजाची कन्या, आणि तिला मात्र एका अशा खाली जमिनीवर झोपावं लागायला लागलं. हे सगळं कैकेयीमुळे झालं. कोण म्हणत होता, तो गुहक. लक्ष्मणाने तेव्हा त्याला त्या गुहकाला उपदेश करताना हा श्लोक सांगितलाय, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषः. अरे गुहका, असं सुख आणि दुःख देण्याकरिता याच्यामुळे सुख झालं आणि त्याच्यामुळे दुःख झालं. न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषा. यांनी मला सुख दिलं आणि त्यांनी मला दुःख दिलं हे म्हणणं कुबुद्धिरेषा. हे सगळं घडतं त्याला कर्मशास्त्राची गती आहे. त्याला कर्म हेच कारण आहे. प्रत्येकाच्या जन्मामध्ये असलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या पद्धतीने प्रत्येकाला सुख अथवा दुःखाचे भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही काय कर्म केलं, आपण मागे हे बोललोय, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित कर्म कशाला म्हटलं जातं, पूर्वी केलेलं कर्म आहे पण त्याच्या आणखीनही फलभोगाला आरंभ झालेला नाहीये, त्याला संचित कर्म म्हटलं जातं. प्रारब्ध कर्म कशाला म्हटलं जातं, आपण पूर्वी केलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या फलभोगाला जो आरंभ झालाय त्याला प्रारब्ध म्हटलं जातं.
आणि क्रियमान कशाला म्हटलं जातं? आपण सध्या करत असलेलं जे कर्म आहे त्याला क्रियमान कर्म असं म्हटलं जातं. हे संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म, याच्यामध्ये ही कर्माचीच गती आहे. कर्मनो गहना गतीही असं आम्हाला गीता सांगते. कर्माची गती असते, त्यामुळे प्रत्येकाला सुखदुःखाचा भोग भोगावा लागतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदबाबाला सांगायला लागले, बाबा की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जर कर्मावर अवलंबून असतील तर या सुखात राहावं आणि दुःख निघून जावं, याच्याकरिता म्हणून इंद्राचा यज्ञ किंवा इंद्राची पूजा करायची काय गरज आहे? जर जो स्वतःच्या सुखदुःखाची त्याच्याकडे सामर्थ्य नसेल तर त्याची काय गरज आहे? एवढ्यावरही समाधान नाही झालं. दुसरा मुद्दा मांडला, मोक्षप्राप्ती करता इंद्रयाग. भगवान म्हणतात मोक्षाकरता इंद्रयाग करायची काय गरज आहे? जो इंद्र स्वतःच बंधनात आहे त्यालाच मुक्ती मिळाली नाही, तो काय आम्हाला मोक्ष देणार आहे? भगवंताचे शब्द आहेत. मुक्ती देण्याकरिता ज्ञानाचीच गरज आहे आणि ज्ञान येण्याकरिता संत कृपेचीच आवश्यकता आहे आणि संत कृपा येण्याकरिता संत पूजेची आवश्यकता आहे. भगवान बोलतात याच्याकरता इंद्राची पूजा करून उपयोग नाही. का? कारण इंद्राची पूजा करणं जो स्वतःच बंधनात आहे, ज्याला स्वतःच्या गादीचा हव्यास आहे, ज्याला स्वतःच्या सिंहासनाची अपेक्षा आहे, तो काय मोक्ष देणार आहे म्हटले इतरांना? पूजा करायची गरज नाही. हे सगळं भगवंताचं बोलणं ऐकायला लागल्यानंतर गावातले सगळे लोक अचंबित झाले. नंदबाबाला प्रश्न पडला की याचं बोलणं पटतंय, पण याच्या पद्धतीने निर्णय घेतला तर गावातली लोक म्हणतील पोराचं ऐकलं बाप बिघडला असं होईल म्हटले. काय करायचं? नंदबाबाला पटायला लागलंय, बोलणं मुलगा बोलतो ते पटतंय, पण मान्य करायला मन मात्र मान्य करायला तयार नाही, कारण गावकी सांभाळायचे. त्या गावामध्ये सनंद नावाचा एक ज्येष्ठ अशा पद्धतीचा गोपाळ होता. त्या सनंदाने सांगितलं नंदाला, नंदा हा जो कान्हा बोलतोय ना ते खरंच आहे म्हटले. एवढी वर्ष झालं त्या इंद्राची पूजा केली, पण त्या इंद्राने कधी आपल्याला दर्शन दिलंय का? एवढी वर्ष झालं त्या इंद्राची आपण आराधना करतो, पण त्या इंद्राने कधी आपल्यावर कृपा केलेली जाणवती आहे का? का म्हणून त्याच्यापेक्षा कानालाच विचार, मग पूजा करायची कोणाची? कानाला विचारलं, काना तू तरी सांग मग पूजा करायची कोणाची? कान्होबाने सांगितलं एक काम करा, या गोकुळाच्या कडेला वृंदावनाच्या पलीकडे गोवर्धन आहे, त्या गोवर्धनाची पूजा करा म्हटले. गोवर्धन लीला, गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धन नावाचा पर्वत आहे ना, तो गोवर्धनाची पूजा करा. याच्यात अनेक अर्थ सांगितलेले आहेत. गोवर्धन हा भगवंताचा भक्त आहे, भक्त तो भगवंताचे स्पर्श व्हावा म्हणून तिथं आलेला आहे. याचा अर्थ भक्ताची पूजा करा असा त्याच्या पाठीमागटला अर्थ झाला. गोवर्धनाची पूजा करा. सगळ्यांनी ठरवलं काही हरकत नाही, चला सगळी सामुग्री जमा केली. गोवर्धनाची पूजा करण्याकरता सगळे गोपाळ जवळ आले. गोपिका सगळे एकत्रित झाल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर आहेत. सगळेच्या सगळे गोवर्धनाजवळ गेले आणि त्या गोवर्धन पर्वताची पूजा सगळ्यांनी केली. ही गोवर्धन पर्वताची पूजा चाललेली नारदांनी पाहिली. नारदांनी विचार केला, अरे 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 आपल्याला सापडलं म्हटले. काहीतरी म्हणले, काही अस्वस्थ झालो होतो, काही मिळच लागे ना म्हटले. इतकं सगळं चांगलं चाललंय, कुठंतरी घोटाळा झाला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. नारद वाटच बघत होते आणि ही गोवर्धनाची पूजा चाललेली बघितलं. नारदांच्या लक्षात आलं आजपर्यंत इंद्राची पूजा होती आणि आज पहिल्यांदा इंद्राची पूजा सोडून हे सगळे गोपाळ कोणाची पूजा करतायत? गोवर्धनाची पूजा करतायत. म्हणजे यांनी परंपरा मोडली आहे. मग आता ज्याची पूजा करत होते त्याला जाऊन सांगितलं पाहिजे म्हटलं हे प्रकरण. इंद्राला कळणार काय? नारदजी लगेच गेले इंद्राकडे. इंद्रदेवाकडे गेल्याबरोबर नारायण नारायण करायला लागलो. इंद्रदेवाने विचारलं, या नारदा काय घेऊन आलात? कुठून काय काय बातम्या घेऊन आलात? कसं चाललंय? सगळं व्यवस्थित चाललंय ना? नारदांनी सांगितलं, इंद्रा सगळं चांगलं चाललंय. तुला सांगू का, सगळ्याच चांगलं चाललंय, फक्त तुझा घोटाळा झालाय म्हटले. सगळ्याच चांगलं चाललंय म्हटले, तुझं फक्त घोटाळा झालाय. म्हणले माझं काय झालं? मला सांग इंद्रा, तू कोण आहेस? म्हटले मी देव आहे, सगळ्या देवाचा देव आहे, प्रमुख आहे, स्वर्गाचा राजा आहे. होय ना? होय. इथं आल्यानंतर इथं आलेले सगळे देव तुला काय करतात? म्हटले नमस्कार करतात. मग देवानी नमस्कार करावं याचा अर्थ मृत्यू लोकातल्या भाविकांनी हो नमस्कार केलाच पाहिजे, मलाच केला पाहिजे. आतापर्यंत सगळे करत आले ना? हो करत आले. तुला आठवत आहे का? म्हटले गोकुळामध्ये तुझी पूजा करतात. हो मी बघतोय, ते सगळे गवळ्याची पोरं सगळे गोपाळ प्रतिवर्षी माझी पूजा करतात, ते इंद्रयाग करतात. पण यावेळेस घोटाळा झालाय म्हटले. म्हटले का? यावेळेस तुझी पूजा नाही म्हटले, गोवर्धनाची पूजा चालली आहे. तुझी नाही, गोवर्धनाची पूजा चालली आहे. असं कसं काय? बघ म्हटले वरून. गोवर्धनाची पहिली पाहिली. इंद्राला राग आला.
राग येईल असंच नारदांनी बोलले. म्हणजे बोलायचं सुद्धा असं असतंय, राग येईल असं बोलताना सुद्धा असं बोललं पाहिजे की रागच आला पाहिजे. राग आला आणि इंद्राने काय केलं, मेघाला बोलवलं. मेघाला सांगितलं इकडे या. मेघाने विचारलं काय देवा, मी सांगतो तसं करा. काय? काही नाही म्हटले, फक्त गोकुळावर वर्षाव करायचा. आणि आपल्याकडे असं वर्णन केलं जातं, हत्तीच्या सोंडे एवढ्या धार अशी लावली म्हणे. हत्तीच्या सोंडे एवढी धार लावली आणि त्याच्यावर वर्षाव करा म्हणून सांगितलं. गोकुळावर पावसाचा वर्षाव सुरू झाला. मेघ वर्षाव करायला लागला आणि तो पाण्याचा वर्षाव एवढा झाला, धो 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 असं पाणी पडायला लागलं. सगळं गोकुळ झोपड्या मोडून गेल्या. गाई गुरं वाहायला सुरुवात झाली. काय झालं ते हाहाकार सगळीकडे सुरू झाला. अवकृपा झाली. त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं, आत्ता लक्षात आलं, म्हटले इंद्राची पूजा केली नाही म्हणून ही इंद्राने अवकृपा केली म्हटले आपल्यावर. आता काय करायचं? मग त्याच्यातले काही होते ते म्हटले जा चला नंदाला विचारा, म्हटले काय करायचं आता, आम्ही म्हणत होतो करू नका, आता भोगा फळ, आता काय करायचं. सगळे 2-4 जण गेले. नंदबाबाला बोलायला लागले काय करायचं. कृष्णाला बोलून घेतलं, हे सगळं झालंय, आता काय करायचं. भगवंतांनी सांगितलं एक काम करा, ज्याची पूजा केली त्याच्याजवळच चला ना. आपल्याला त्याची पूजा केली म्हणजे त्याचं काम आहे म्हटले आपल्याला वाचविणं. सगळेच्या सगळे गोपाळाला घेऊन भगवान परमात्मा गोवर्धनाच्या जवळ जातात. गोवर्धनाच्या जवळ जातात, पुन्हा गोवर्धनाला नमस्कार करतात. गोपाळांनी विचारलं कृष्ण आता काय होणार. भगवंतांनी सांगितलं एक काम करू म्हटले, आपल्याला या पावसापासून वाचायचं आहे ना, आडोशाला उभा राहिलं पाहिजे. आडोसा म्हणून कुठं आता गोकुळात राहिला नाही, कुठंच आडोसा राहिला नाही. मग काय करा, एक काम करा म्हटले, गोवर्धनच उचलू म्हटले आपण. सगळ्या गोपाळांनी असा हात लावायला सांगितला. भगवंतांनी केलेली लीला ही आहे, असा हात लावायला. आणि आपल्याकडे भागवतामध्ये असं वर्णन केलं जातं, हात लावल्यानंतर अलगद पद्धतीने भगवंतांनी फक्त आपला असा हात लावला. सगळे गोपाळ असे जोर लावायला लागले. भगवंताने हात लावल्याबरोबर तो गोवर्धन उंच झाला आणि सगळेच्या सगळे गोपाळ त्या गोवर्धनाच्या खाली आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे गोपाळ त्या गोवर्धनाच्या खाली आले. 1 नव्हे 2 नव्हे 7 दिवस गोवर्धनाच्या खाली सगळे गोपाळ आहेत. भगवान परमात्मा अशी करंगुळी धरून आगेत. सगळ्या गोपाळांचं रक्षण गोवर्धन पूजेतून भगवंतांनी केलं. ही गोवर्धन लीला भगवंतांनी गोकुळामध्ये केली. गोवर्धन लीला भगवंतांनी केली. सगळ्यांना लक्षात, इंद्र घाबरला, इंद्र माघारी आला. त्याच्या लक्षात आलं गोवर्धन उचललाय म्हणजे हे भगवंतांनी उचललंय, हे काही सामान्य नाही आहे, हा परमात्मा आहे. शरण गेला, दर्शन घेतलं, मला या केलेल्या पापातून मला मुक्ती द्या वगैरे वगैरे सांगितलं. हे सगळं गोवर्धन पूजेमध्ये आपल्याला कथा सांगितली जाते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या लीला वेगवेगळ्या पद्धतीच्या, काही अद्भुत लीला, काही उद्भूत लीला आणि काही अद्भुत लीला, अशा पद्धतीच्या भगवंताच्या लीला सुरू झाल्या. भगवंतांनी या लीला करत असताना सगळ्या गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एकमय झालेल्या. भगवंतांनी रोज उठावं, गायी घ्याव्या, वाळवंटात जावं, यमुना नदीवर जावं, गायी चरण्याकरता थांबावं. गोपिकांना भगवंताकडे येण्याकरता गोपिकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या कराव्या. भगवान विचार करतात आता एक दिवस आलेला आहे. भगवंतांनी मुरली वाजवायला सुरुवात केली. भगवंतांनी मुरली वाजवायला सुरुवात केली. मुरली ही बासरी, हे बासरी जी आहे ना, ही वंशी सुशीर वाद्य असं सांगितलं जातं बासरीच्या बाबतीत. ताडवाद्य वेगळं, संघर्षवाद्य वेगळं, तंतुवाद्य वेगळं, सुशीर वाद्य वेगळं आणि वंशी सुशीर वाद्य वेगळं. ताडवाद्य कोणतं आहे? ढोल, नगारे, याला ताडवाद्य असं म्हटलं जातं. ढोल वाजण्याचा जो आवाज येतो तो वेगळा आहे. संघर्षवाद्य कोणतं? टाळ चिपळ्या वाजणं. संघर्ष म्हणजे काय? 2 टाळ असतात, टाळावर टाळ, असं त्याला संघर्षवाद्य असं म्हणतात. संघर्ष होऊन मग त्याच्यातून नाद बाहेर येतो, ते टाळ आहे. चिपळ्या अशा संघर्ष असतात एकमेकावर. ताडवाद्य काय? ते मोठमोठ्याने असा नगारा वाजवला जातो, ढोल वाजवला जातो, ते वाद्य संघर्ष. तंतुवाद्य वीणा, तंतुवाद्य. सुशीरवाद्य सनई आणि वंशी सुशीरवाद्य याला बासरी असं म्हटलं जातं. ही भगवंताकडे असलेली वेणू, ही जी वेणू आहे, बासरी आहे, मुरली आहे, ही भगवंतांनी वाजवायला सुरुवात केली. महाराजांची गवळण फार गोड आहे. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान, घर सोडून धरिले रान, मी वृंदावनी गेली. गोपिकांच्या कानावर या मुरलीचा ध्वनी पडला. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता माझ्या कानी. तुझ्या मुरलीचा ध्वनी माझ्या कानावर पडला. मुरलीचा आवाज आल्याबरोबर गोपिका ज्या कामं करत होत्या त्या गोपिकांनी कामं सोडून दिली. कोणी स्वयंपाक करत होतं म्हणे, आणि स्वयंपाक करत असताना पीठ असं मळलेलं होतं,
आणि त्याच्यावर आता ती पोळी लाटायची आहे. एकदम मुरलीचा कान त्या ध्वनी पडला, बासरीचा आवाज पडल्याबरोबर ती जी काही पोळी, एक पोळी टाकलेली आहे तव्यावर, ती पोळी तशीच आहे आणि दुसरी पोळी करायची आहे ती तशीच राहिली आणि बाई तशीच निघाली वृंदावनाकडे. स्वयंपाक तिथंच, सगळं तसंच राहिलं. दुसरी गवळण धार काढण्याकरता बसलेली होती आणि नेमकं मुरलीचा आवाज कानावर पडल्यानंतर ती जी धारेची चरबी आहे ती चरबी तिथंच ठेवली, निघाली ही गवळण वृंदावनाकडे. कोणी सडा संवर्जन करण्याकरता, सकाळची वेळ सडा संवर्जन करण्याकरता येत होतं, तर मग ते सडा संवर्जन करण्याकरता हातामध्ये घेतलेलं जे शेण आहे सगळं पाणी आहे आणि मुरलीचा आवाज कानावर पडल्याबरोबर ते शेण जे, ते शेणाचा हात तसाच घेऊन ही वृंदावनाकडे निघाली. भागवताने फार गोड वर्णन केलंय. सगळं तसंच, काही नाही, सगळं तसंच निघाले, विसरून गेली. भगवंताच्या या मुरलीच्या आवाजामध्ये विसरून गेली. देहभान विसरलं. बऱ्याचदा विसरून येतो आपण, बऱ्याचदा विसरतं आपल्याला, नाही असं नाही, विसरतं. एका आजीला मी एकदा विचारलं प्रवचनात, म्हणजे इथलं नाही, मी म्हणलं का आजी, म्हणलं तुम्ही असं फार असा बसलेलं काय विचार करताय? ते म्हणले काही नाही, कुलूप लावलंय पण कडी लावली का नाही विचार करते म्हटले. विसरले देहभान. नाही, आपल्याकडे असे आहेत, नाही असं नाही. ही गोपिका बघा, मात्र या गोपिकांनी सगळं विसरलंय आणि या सगळ्या गोपिका भगवंताच्या मुरलीचा आवाज आल्यानंतर निघाल्या. वृंदावनामध्ये या गोपिका एकत्रित झाल्या. भगवान परमात्म्याच्या बरोबर या एकत्रित गोपिका सगळ्या झाल्या. भगवंतांनी रासक्रीडा आरंभ केली. आपण याच्यावर गोपीगीतात भरपूर बोललो आहे, त्यामुळे मी सगळा विस्तार करत नाही. फक्त आता कृष्णचरित्र आहे म्हटल्यानंतर स्पर्श करून पुढे गेलं पाहिजे. त्याचे अनेक अर्थ सांगितलेत. रास म्हणजे काय वगैरे वगैरे त्यावेळेस सांगितलेले आहेत. फक्त त्याच्यातला एक अर्थ सांगून जातो. रास, याच्यामध्ये रस हा शब्द आहे आणि रस हा शब्द भगवंताच्या संबंधाने आहे. रसो वै सहा भगवंताला म्हटलं जातं. श्रुतीमाता सांगते भगवान हा रसरूप आहे. हा रस कोणता? रसाचे 3 प्रकार सांगितले जातात. एक विषय रस आहे, दुसरा ब्रह्मरस आहे आणि तिसरा नामरस आहे. एक विषय रस आहे, दुसरा ब्रह्मरस आहे आणि तिसरा नामरस आहे. जो क्षणिक आहे त्याला विषय रस म्हणतात, जो स्थिर आहे त्याला ब्रह्मरस म्हणतात आणि जो अखंड वाढणारा आहे त्याला नामरस असं म्हणतात. मी आपल्याला प्रमाण देऊन पुढे जातो. विषय रस हा क्षणिक आहे. काही कालापुरती त्याची तृप्ती वाटते, कायमस्वरूपी तृप्ती वाटत नाही. कोणत्याही गोष्टीचा रस आपल्या प्रपंचामध्ये काही कालापुरतं बरं वाटतं आपल्याला. बघा तुम्ही 5-5:30ला आपण फ्रेश झाल्यानंतर, तोंड धुतल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर आपल्याला लगेच काय पाहिजे असतं? चहा. लगेच चहा आपण घेतो. चहा एकदम घेऊन तरतरीत झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं आणि प्रवचनाला येऊन आपण बसतो. झोप लागू नये म्हणून चहा पिऊन येतो का काय कुणा स्टॉक पण बसतो, काही हरकत नाही. आणि प्रवचन ऐकून घरी गेल्यानंतर लगेच बायकोला म्हणतो अगं चहा कर. अहो आत्ता जाता नाही, प्रवचन ऐकून आता कंटाळा आला, म्हणजे प्रवचन ऐकून कंटाळा येतो हे आज कळालं मला. चहा कर. आपण घरी गेले लगेच म्हणतो चहा कर, कॉफी घे. म्हणजे आपण घेत असलेला जो विषय रस आहे त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य, त्याची तृप्ती किती काळ टिकते आमच्याकडे? काही काळापुरती असते. एकदा तो विषय रस घेतला, पुन्हा मला घ्यावाच वाटतो. चहा घेतला, पुन्हा घ्यावा वाटतो. दूध घेतलं, पुन्हा घ्यावा वाटतं. कॉफी घेतली, पुन्हा घ्यावी वाटते. आता हे आपण सगळे चहावाले आणि कॉफीवाले आहेत म्हणून मी चहाचं आणि कॉफीचंच उदाहरण दिलं. ही बाकीची जी पिणारी आहेत ती काय काय पितात त्यांना माहिती. त्याच्यातले काय चव असते ते जाणू आणि तेच जाणू. आपल्याला काय माहिती त्याच्यातलं काय असते चव? कुणास ठाऊक काय असते चव? काही नाही हो, काही नाही त्याच्यामध्ये. काय अर्थ असतो? हा, माफी मागून एक वाक्य वरू. तुम्ही काय करा, एका ग्लासमध्ये मद्य ठेवा, दारू ठेवा आणि ती गाढवाच्या समोर ठेवा. तुम्ही घरी गेलो प्रयोग करा. गाढव पितं का बघा. गाढव पित नाही हो. आता काय सांगायचं तुम्हाला पुढलं? एका पाटीमध्ये तुम्ही, आता सगळी अनुभवी माणसं, एका पाटीमध्ये तंबाखू ठेवा आणि ती तंबाखू तुम्ही गाढवाच्या समोर ठेवा. खातं का बघा बरं गाढव? झालं. मला एवढंच सांगायचं आहे. गाढव खात नाही तंबाखू, गाढव पित नाही, चवीने घेतो आम्ही. प्रवचनाला खिशात घेऊन येतो. अरे वा, किती विचित्र परिस्थिती आहे. का म्हणून त्याच्याकरता एवढं आरी जायचं? आपण कोणता पदार्थ खातोय हे यज्ञकुंड आहे. हे तोंड, मी मागे बोललोय आपल्याला, ही सामान्य गोष्ट नाही. याच्यातून जे आतमध्ये सोडतो ते इथं येत आहे, हृदयामध्ये येत आहे. आपण याच्यामधून जे सोडणार आहोत ते इथं येऊन राहतं.
मग आपण यामध्ये साठवायचं काय हे आपल्या हातात आहे. याच्यामध्ये काय साठवायचं हे आपल्या हातात आहे. तुम्ही जे टाकाल ते इथं साठणार आहे. त्यामुळे काय टाकायचं हे आपलं ठरलं पाहिजे. काय आपण आतमध्ये टाकायचं हे ठरलं पाहिजे. दुर्दैवी परिस्थिती आहे. रस, विषय रस. दुसरा रस सांगितला ब्रह्मरस. मी महाराजांचा एक अभंग सांगतो, फार गोड आहे. ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची, किंवा ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी. तुकाराम महाराज सांगतात ब्रह्मरस. आणि तिसरा रस सांगितला नामरस. आपण एक अभंग अनेकदा ऐकतो, नाम गोड पुरे कोड सकळ हे रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. नामरस आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा जो रस आहे त्याला नामरस म्हटलं जातं. या रसाबद्दल बोलताना तुकाराम महाराजांचं आणखीन एक प्रमाण असं आहे, जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. हा जो रस आहे हा 3 अक्षरांचा आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. किती अक्षर आहेत? 3 आहेत. विठ्ठल या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3. वि ठ आणि ल. पण ही 3 अक्षर म्हणजे काय आहेत? हा खऱ्या अर्थाचा रस आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. आणि या रसापुढे अमृत जयास फिके पुढे. या रसाने जे युक्त झालेली आहे ती खरी रासक्रीडा आहे. भगवंताच्या नामरसामध्ये तुडुंब भरलेली जी आहे ती खरी रासक्रीडा आहे. भगवत स्वरूपामध्ये ब्रह्मरसाची अनुभूती जिथं आलेली आहे ती खरी रासक्रीडा आहे. भगवंताच्या बरोबर रासक्रीडा आरंभ झाला. गोपिकांच्या बरोबर भगवंताची रासक्रीडा सुरू झाली. एक एक गोपी एक एक कृष्ण. आपल्याकडे असं सांगितलं जातं, अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला रासक्रीडेचा आरंभ झाला असं सांगितलं जातं. एक एक गोपी एक एक कृष्ण. प्रत्येक गोपिकेबरोबर कृष्ण दिसायला लागला. आनंदाने नाचणं चालू आहे, गाणं चालू आहे. आनंद सुरू होता त्या व्रजभूमीमध्ये. आणि एकदम गोपिकांना असं झालं, प्रत्येक गोपिकाला वाटायला लागलं कृष्ण माझ्याबरोबरच आहे बरं का, माझ्याबरोबरच आहे. दुसरी म्हणायला लागली नाही नाही माझ्याबरोबरच आहे. तिसरीला वाटायला लागलं नाही नाही माझ्याबरोबरच आहे. कृष्ण माझ्याबरोबर आहे याच्यात काही अंतर नाही, पण कृष्ण माझ्याच बरोबर आहे याच्यात मात्र घोटाळा झाला. एक गोपिका विचार करायला लागली, फक्त कृष्ण माझ्याच बरोबर आहे, तो दुसरीकडे कोणाकडे जाणार नाही, माझाच आहे, माझ्याच बरोबर आहे. हा अहंकार त्या गोपिकेला झाला. भगवंताचा नियम आहे, अहंकार असेल तर थांबत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मिरू तो समान भार देवा. तुकाराम महाराज सांगतात, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ एवढा जरी अभिमान झाला तर देव म्हणतो मी थांबत नाही. भगवान एकदम गुप्त झाले. गोपिकांपासून भगवान एकदम गुप्त झाले. गुप्त झाले, कुठेच दिसेना, कुठेच दिसेनात. इकडं तिकडं गोपिका, आत्तापर्यंत कृष्णाबरोबर नाचणाऱ्या गोपिका आता मात्र कृष्ण दिसेना. म्हणून पहिली गोपिका दुसरी गोपीकडे गेली आणि म्हणायला लागली, का ग कृष्ण आला होता का ग? नाही, मीच तुला विचारायला लागली तुझ्याकडे आलाय का म्हणून. एकमेकीचा गोंधळ सुरू झाला. कुठाय कृष्ण, कुठाय कृष्ण. सगळ्या गोपिका एकत्रित झाल्या आणि गोपिका एकत्रित झाल्या आणि शोधायला लागल्या कुठाय कृष्ण, कुठाय कृष्ण म्हणून हाका मारायला लागल्या. एकमेकीला हाका मारायला लागल्या, कुठं गेला, कुठं गेला, कुठं गेला, हाका मारायला लागल्या. तेवढ्या सगळ्या गोपिकांनी विचार केला की आपल्यातली कोण गोपिका नाही तिचा शोध घ्या म्हटले. सगळ्या गोपिकांनी बघितलं तर राधा नावाची गोपिका आपल्यात नाहीये. याचा अर्थ राधेबरोबर भगवान आहेत म्हटले. मग कुठं आहे ती राधा बघा म्हटले. आता नेमकं काय झालं असेल, कुठं गेली असतील. आणि अक्षरशः असं झालं होतं, खरंच भगवंतांनी सगळ्या गोपिकांना सोडलं, एकट्या राधेला धरलं. कारण राधेच्या अंतःकरणात आणखीन अहंकार आलेला नव्हता. राधेला घेतलं, हाताला धरलं, निघाले. राधेला घेऊन निघाले, मधुबनामध्ये निघाले. तुम्ही गोकुळामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आवर्जून मधुबन दाखवतील बघा. तुम्ही तिथे गेल्यानंतर, आम्ही जाऊन आलोय, मधुबनामध्ये घेऊन गेले. आणि मधुबनामध्ये आतमध्ये घेऊन गेल्यानंतर थोडं पुढं चालायला लागले. चालत असताना एकदम राधेने सांगितलं, कृष्णा म्हटले का, माझे पाय दुखायला लागले फार. किती चालायचं रे, पाय दुखायला लागले. भगवान म्हणतात, मग राधे काय करू? नाही, मला खांद्यावर घे, खांद्यावर घे, खांद्यावर घे म्हटल्यानंतर भगवान हरकत नाही. भगवंतांनी राधेला खांद्यावर घेतलं. राधेला खांद्यावर घेतलं आणि भगवान असे त्या मधुबनामधून चालायला लागले. चालायला लागल्यानंतर खांद्यावर बसल्यानंतर राधेने गप्प बसावं ना. पण राधा वरती बसल्यानंतर म्हणायला लागली, बघा हा मला एकटीलाच घेऊन आलाय, मी फक्त याची आवडती मीच आहे एकटी. वरती बसले ना, त्यामुळे खुर्चीवर बसलं की अभिमान निर्माण होतो हे तेव्हापासून आलंय, ते काय आत्ताच नाहीये. वर बसले,
अभिमान झाला तिला, वरती बसून अभिमान झाला, मी एकटीच आहे याच्याबरोबर, मी एकटीच शिवाय दुसरं कोणी याला नाहीये, असा अभिमान निर्माण झाला. भगवान म्हणतात, अरे अरे अरे, मला वाटलं होतं तू तरी असे अहंकार विरहित राहतील, पण काय करू राधे, माझा नियम आहे, कोणी असेल तर मी थांबत नाही. तिथं वर बसून अहंकार निर्माण झाल्याबरोबर भगवान एकदम गुप्त होतात. गुप्त झाल्याबरोबर वरती राधा धडदिशी खाली पडली. कशाला राहते, राधा खाली पडली आणि तिने एकदम गोंधळ सुरू झाला. अरे अरे, कुठाय 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 काही कळेना. हे सगळ्या गोपिका शोधत निघाल्या. गोपिका शोधत निघाल्या, बघायला लागल्या, कुठाय बघा, कुठाय, आतमध्ये चला, आणखीन आतमध्ये चला. पुढे गेल्यानंतर 4 पावलं दिसायला लागली त्यांना. 4 पावलं दिसल्यानंतर एका गोपिकेने सांगितलं, हां बघा, नक्की 4 पावलं दिसतात, याच्यातली 2 पावलं कृष्णाची आणि दुसरी 2 पावलं राधेची आहेत. बरोबर आहे म्हटले, चला आतमध्ये नक्की हे दोघं सापडतील. पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर 2च पावलं दिसायला लागली. 2 दिसेना, 2च पावलं दिसायला लागले. त्याच्यातली ज्येष्ठ गोपिका म्हणते, अगं 2 जरी पावलं दिसत असली तरी ही 2 पावलं जरा रुतलेली आहेत, म्हणजे त्या चिखलामध्ये असा खाली रुतलेली आहेत. याचा अर्थ इथून पुढे भगवंतांनी राधेला खांद्यावर घेतलंय, म्हणून ओझ्याने तिची पावलं रुतले म्हटले. त्याची पावलं रुतलेली आहेत, इथं खड्डा पडला म्हणजे भगवान इथून पुढे राधेला खांद्यावर घेऊन गेलेले आहेत. मग चला आणखीन पुढं, आणखीन शोधत पुढं निघाले आणि नेमकं एका झाडाजवळ गेले तर राधा अशी खाली पडलेली पाहिली. सगळ्या गोपिका जवळ आल्याने विचारायला, अगं राधे, कुठं गेला म्हटले कृष्ण, कुठे आहे कृष्ण. त्या राधेने कृष्ण कुठे हे ऐकल्याबरोबर त्या राधेने बोलायला सुरुवात केली. आपण रोज ती विरहिणी म्हणतो, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनु नावडे, जीवे अनुसरलिये अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू हो. आणि म्हणून त्या गोपिका हाका मारायला लागली. राधा म्हणायला लागली, कृष्णा ये बाबा, जीवी अनुसरली एक अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. मी वाट बघायला लागले, कसा काय येईना तो, कसा येईना. सगळ्या हाका मारायला लागल्या, सगळ्या हाका मारायला लागल्या, भेट दे भेट दे हाका मारायला लागल्या. राधेने सांगितलं, थांबा, असा कृष्णा म्हणून हाक मारल्याने तो येणार नाही. मग तिनं हाक मारायला सुरुवात केली, कान या रे जगजेठी देई भेटी एक वेळा. तिनं कृष्णाला हाक मारताना जगजेठी अशी हाक मारली, कारण तिला माहीत होतं फक्त कृष्ण म्हटल्याने जमणार नाही. ह ब प परमपूज्य वेदांताचार्य ॲडव्होकेट असं म्हणावं लागेल, तेव्हा इथं बसतात. हे अशी नावं घ्यावी लागतात. महाराज लोकांची सुद्धा नावं तुम्ही जर म्हटला जयवंत ये, जमणार नाही आपल्याला, तुम्हाला म्हणावं लागेल परमश्रद्धेय गुरुवर्य असं म्हणावं लागेल, मग आम्ही आपलं तोला मोलात येतो. ही परिस्थिती झाली आता अलीकडली. मग काहीतरी हाक मारावी लागेल, त्याला विशेषण लावावं लागेल. आणि म्हणून त्या राधेने हाक मारली, कान्हैया रे जगजेठी, जगजेठी देई भेटी एक वेळा, एकदा भेट दे, एकदा भेट दे. काय मोकलिले वनी सावजानी वेढिले, या वनामध्ये मी अडकले रे, सावज आणि वेढिले. या सावज हे जे सगळं कामक्रोधाधिक विकार आहेत ना, त्यांनी मी अडकले. कारण जेतो विषयांची दाट झाली, माझी कामक्रोधांची सांकडी, आणि चुकावून आला पहाडी सदवाचनीच्या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ही विषयांची दाट झाली, काय मोकलिले वनी, कामक्रोधांची सांगडी, सावजानी वेढिले. आणि मग त्याच्यातली गोपिका म्हणायला लागली, अरे मला माहीत आहे तो आत्तापर्यंत इथंच होता, येतवरी होता संग, अंगे अंग लपविले. येतवरी होता संग म्हणजे बरोबर होतो आम्ही, अंगे अंग लपविले. अंगे या शब्दाचा, अंगे ही सप्तमी विभक्ती आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टीने. अंगामध्ये अंग लपविले असं झालं. अंगामध्ये अंग लपविणं म्हणजे नेमकं काय, इथला पहिला अंगामध्ये म्हटलेलं ते अंग कोणतं आणि दुसरं अंग कोणतं. अंग पहिलं अंग सांगितलं ते निर्गुण आणि दुसरं अंग सांगितलं ते सगुण. हे सगुण लपायचं असेल तर ते निर्गुणामध्येच लपवावं लागतं. कृष्ण सगुण होता आमच्याबरोबर, आता दिसत नाही म्हणजे कुठं गेला, काही नाही, निर्गुणामध्ये तो गेला. इथंच आहे, कुठंतरी आहे, जवळच इथं आहे. कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. ती गवळ राधा म्हणायला लागली, मान्य आहे, तू का म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला, माझ्याकडून अपराध झाला, अंतःकरणात अहंकार निर्माण झाला, हा अपराध झाला, पण मी अपराध मान्य करते कृष्णा. कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेडेले, कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. येतवरी होता संग, अंगे अंग लपविले, कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला, कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. म्हणून हाका मारायला सुरुवात केली. हाका मारतात सगळ्या गोपिका, 19 गोपिकांनी हाका मारल्या असं आपण गोपीगीताच्या वेळेस ऐकलंय. 19 गोपिकांनी 19 श्लोक सांगितले. जयति ते धिकम जन्मना व्रजस, इथून सुरू झालेले 19 श्लोक. 19 गोपिका पुढे यायला लागल्या, हाका मारायला लागल्या आणि भगवंताच्या बद्दल या हाका मारत असताना
एक वेळेस असा झाला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सगळ्या गोपिकांच्यामध्ये आविर्भूत झाले. भगवान परमात्मा आल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटायला लागला. सगळ्या गोपिका आनंदाने नाचायला लागल्या. आत्तापर्यंत हाक मारत असलेल्या गोपिका भगवान परमात्माच्या अंतःकरणामध्ये त्यांचा जो विरह आहे त्या विरहापोटी भगवान आतमध्ये उतरतात. सगळ्या गोपिकांना दर्शन देतात. सगळ्या गोपिकांना आनंद होतात. सगळ्या गोपिका तृप्त होतात आणि मोठ्याने हाका म्हणतात, गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गोपिकांना आनंद होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये येतात आणि गोकुळामध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना घडणार आहे. ती घटना म्हणजे कोणती? कंस अक्रूराला भगवंताला आणण्याकरता पाठवतोय आणि मग कंस अक्रूराला पाठवतोय. अक्रूर गोकुळाकडे जात असताना अक्रूराच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्या, नामदेव यांनी बालक्रीडेमध्ये फार गोड वर्णन केलं आहे, भागवतामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. हा अक्रूर आहे, नाव याचं अक्रूर आहे आणि अक्रूर असलेला भगवंताला आणण्याकरता मथुरेतून गोकुळाकडे जात असताना त्याचा चेहरा प्रसन्न आहे, मन आनंदित आहे. याचं कारण सांगू, कारण अक्रूराला असं वाटतंय की मथुरेला आणण्याच्या निमित्ताने का होईना पण भगवान श्रीकृष्णाचं दर्शन मला आज घडणार आहे. आता भगवंताचं दर्शन घडणार आहे. अक्रूराला भगवंताचं दर्शन घडणार आहे आणि अक्रूर भगवंताला घेऊन कसा निघतोय याचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. ते उद्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.